नमस्कार, मी डॉक्टर निकिता महेश चव्हाण यवतमाळमधून. उपस्थित सर्व दर्शकांना नमस्कार. तीज हा सण सगळ्यांनीच ऐकलेला असेल. प्रत्येक समाजात तीज हा सण मनवलेला जातो. हरियाली तीज किंवा विविध नावांनी. तशाच आमच्या समाजात, बंजारा समाजात जसं सगळ्यांना माहिती आहे की आम्ही एका भटकल्या जातीचे आहोत. तर आधी आमचे जे जुने लोक होते ते जंगल या ठिकाणी राहायचे. तर वर्षांमध्ये एकचदा त्यांची भेट व्हायची, ते म्हणजे श्रावण महिन्यात. त्यावेळेसला चलोकडीचा डोना जे आपण बोलतो, ज्याच्यामध्ये तीच पेरली जाते, म्हणजे गेहू पेरला जातो, त्या निमित्ताने सगळेजण एकत्र यायचे, सोबत सण साजरा करायचे, ज्याला ते तीज बोलायचे. त्यामध्ये किशोरी मुली यांचं महत्त्व आहे, कारण किशोरी मुली त्यांना सकाळ संध्याकाळ पाणी देतात. हा सण 10 दिवसाचा असतो. राखी पौर्णिमेपासून सुरू होऊन हा सण गोकुळाष्टमीला समाप्ती असते या सणाची. रोज ह्याला सकाळ संध्याकाळ या तीजेला आपण पाणी देत असतो आणि रात्री नृत्य करून याचा साजरा केला जातो. किशोरी मुलींना याचा भरपूर आनंद असतो. त्यासोबत आमच्यासारख्या सौभाग्यवतीसुद्धा त्यामध्ये सामील होतात आणि यानिमित्त सगळेजण एकत्र येतात. एकमेकांशी गाठीभेटी होते, एकमेकांची सुखदुःखाबद्दल कल्पना असते, कारण सगळे आपले आज तरी मला असं वाटतं, मी आधीची गोष्ट म्हणत आहे जेव्हा आमचे दादा परदादा सगळे फिरत असायचे. आता तर असं आहे की एकमेकांना पाहायची सुद्धा वेळ नसते. व्हॉट्सॲपवर हाय हॅलो केलं की झालं. तर तीज सण आमच्यासारख्या महिलांसाठी खरंच एक सुखरूपी असे 10 दिवस असतात, जेव्हा आम्ही सगळ्या मैत्रिणीसारखे भेटतो, मजा करतो, नाचतो आणि सोबतच जागरण करून देवाला प्रसन्न करतो. तर अशा प्रकारे आमचं तीज साजरा होते आणि या तीजाला शेवटच्या दिवशी त्या तीजाचं विसर्जन असतो, ज्याच्यानंतर मग जे नायक असतात ते आम्हाला त्याच्या पुढे मार्गदर्शन देतात. तर अशा प्रकारे थोडक्यात तीज असं साजरा करत असतात. तर अशी माहिती मी सर्वांना देण्या इच्छिते. शेवटला एवढंच सांगेन की तीज हे भरभराट, सुख, समृद्धी याचं प्रतीक आहे. तर मी अशी सगळ्यांना, माझ्या प्रिय महिलांना शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. शुक्ल मास तृतीया तिथीला हे तीज त्योहाराची सुरुवात होते, म्हणजे रक्षाबंधनपासून. तर 9 दिवसापर्यंत हे कार्यक्रम सुरू राहते आणि किशोर मुली ह्या मिळून माती वगैरे आणते आणि टोपली पेरल्यात जाते आणि मग 9 दिवस त्याची धूमधामाने, खूप उत्साहाने, आनंदाने त्याची घरोघरी पूजा होते. 9व्या दिवशी गौरांची पूजा होते आणि 10व्या दिवशी तिची खूप म्हणजे मनोभावाने पूजा वगैरे करून तिची विसर्जन होते.